हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आहे गणपतीचा 5वा दिवस। आता आम्ही आलो देवळात तर चला मग पाय पाडायला। नगाडा घुमलाय ढोल तशा वाजलाय, नगाडा घुमलाय ढोल तशा वाजलाय, भादव्याच्या या सणाला, भादव्याच्या या सणाला वर्षाने आलाय पाहुणा माझा गणपती येऊन घराला, वर्षाने आलाय पाहुणा माझा गणपती येऊन घराला। आला मोरया, आला मोरया, आला मोरया बाप्पा मोरया, आला मोरया, आला मोरया, आला मोरया माझा मोरया। आता आमचा गणपतीचं दर्शन घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय पुढे। कुठं चाललोय ते तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि बघा। इथे बघा रेनबो आलेला आहे। आता मी पटापट विश करते। कोणी कोणी हे पावसात रिअल रेनबो बघितलेला आहे कमेंट करा। बाहर गेला की पेट पूजा भी तो बनता है ना यार। गणपतीच्या सीझन मध्ये सगळे मिठाईची दुकानात सगळ्यात स्पेशल मिठाई कुठली आहे ही बघा। समोसा ही बघा आई गौरीची मूर्ती किती सुंदर आहे। आता आम्ही आलोय सोपान काकाचे मूर्तीचे कारखाना। तुम्हाला अगर मूर्ती ऑर्डर करायची असेल तर DM करा। तुम्हाला मूर्ती या बघून समजलाच असेल सोपान काका किती मोठे शिल्पकार। ही बघा आमची गौर आहे ना खूप सुंदर।
सगळ्यांना काय म्हणतात बाप बोलते बालू लढतो. आता आम्ही आलो सोपान भाऊंच्याकडे दर्शन घ्यायला आणि आमची गौरी मातीची मूर्ती घ्यायला. ते बघा सोपान खाडे मूर्तिकार रंगकाम करणार. हो रंगकाम करणार. आणि आता आम्ही एक सोपान काकाच्या घरी त्यांनी बघा किती सुंदर पेंट केलेला आहे आणि डेकोरेट केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पात्र चालवायची वेगवेगळी स्टाईल असते. तुमच्याकडे कसं आहे कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघा गौराईचा पात्र चालवायचा कार्यक्रम चालू आहे. नाही म्हणजे कसं म्हणजे असं पाय कसं उठतो नाही हाताचे ना. तुम्ही गौर आता आणणार ते पाय तसे म्हणजे फुलाची आधी गौर येते. फुलाची गौर आणली काही म्हणजे आली गौर मग हे बघा मी तुम्हाला दाखवतो बघा. या असा एक हात या असा हात म्हणजे पाय आहेत ते आणि ही बोट पाय ते चालवणार ते. आता गणपतीचा सीझन आहे तो डान्स करायला मी तो बनताय ना यार. आता समोर बघायचा असा. गाईस आता आमचा गौर घेऊन चाललेला आहे. आम्ही चाललोय परत घरी. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.